दारू बंद झाल्याच पाहिजे बाबा आमच्या भोलेनाथ बंद झाल्या पाहिजे सुरूच नाही. तू धर ना, त्या नाही धरत तू धर. दे लवकर लवकर दे सगळ्यांच्या हातात, दोन्ही हाताने धरा. माझं नाव संतोष तानोजी दोनोडे आहे. मुक्काम किडंगी पार, पोस्ट तहसील आमगाव, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी आहे. किडंगी पार गावामध्ये आधीचे 2 वाईन शॉप आहेत, म्हणजे दारूची दुकानं, आणि आता एक नव्याने दारू दुकान उघडलेली आहे. तर या दारू दुकानदारांनी काय केलं, या दारू दुकानदाराचं नाव आहे अतुल अरुण जायसवाल आणि यांचे वडील नामांकित डॉक्टर आहेत. आणि यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी लोक पूजन करतात भगवान शिवाचं. या व्यक्तींनी मोफत दारू वाटली आणि हे सगळं आवडलं नाही. आणि आमच्या गावातले जे तरुण आहेत, त्याच्यानंतर छोटे छोटे मुलं आहेत, दारूमुळे बर्बाद होत आहेत. म्हणून आमची मागणी आहे की दारूभट्टी, या तिन्ही दारूभट्ट्या बंद व्हायला पाहिजे. याचं निवेदन आम्ही 16/2/2026ला माननीय जिल्हाधिकारी साहेब, त्याच्यानंतर तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब आणि मुख्याधिकारी साहेब, त्याच्यानंतर जे दारूबंदी विभागाचे गोंदियाला साहेब आहेत, त्यांना पण आम्ही दिलेली आहे याची माहिती. तर कलेक्टर साहेब म्हणाले की मी तुमची जी फाईल आहे ते SP साहेबांकडे पाठवतो आणि एक दिवस मुकर्रर करतो आणि तुम्हाला कळवतो. परंतु आजपर्यंत म्हणजे त्यांनी कळवलेलं नाही आहे. तर त्यांना विनंती आहे की आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही 20 तारखेला आंदोलन करणार, पण आम्ही म्हणजे शांतिप्रिय लोक आहोत, मुळात आंदोलनकारी नाही, तुम्ही पण पाहू शकता. म्हणून आमची मागणी आहे की 20 तारखेचे जे आंदोलनाचं रूपांतरण आम्ही दारूबंदी यज्ञामध्ये, म्हणजे पूजनाने सुरुवात, या माता भगिनींनी पूजन पण केलेलं आहे. म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आग्रहाची विनंती आहे की आम्ही सांगितलेलं आहे की 24 तारखेला रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत, पण त्या 24 तारखेच्या आधी जर ते 23 तारखेपर्यंत एक निवडणूक लावतात दारूबंदी या विषयावर, तर ह्या महिला सगळ्या म्हणजे तयार आहेत. आणि आम्ही म्हणजे मुळात आंदोलनकारी नसल्यामुळे आम्ही ते आंदोलन स्थगित करणार 24 तारखेचं, जर 24 तारखेच्या आतमध्ये होत असेल तर निवडणूक, नाहीतर आम्ही 24 तारखेला आंदोलन करणार. माझे नाव सेवंता गजानन भांडारकर, मी किडंगी पारची रहिवासी आहे. आम्ही आज इथं आंदोलन करीत आहोत की दारूबंदी झालेच पाहिजे. आमच्या गावाला इथून शाळा जवळ आहे, बैकाची शाळा जवळ आहे आणि रोडही इथून जवळीचे, शिवणीचे, चिरसाडबांचे मुलं मुली शाळेत जातात, कोणी शेतात येतात, इकडे कोणी शेतात जातो म्हणतात ना, दारू पिऊन जातात. अशी दारूबुट्टी खुललेली आहे. म्हणून आमचं निवेदन आहे कलेक्टर साहेबांना की 24 तारखेच्या आधी निवडणूक लावून आमच्या गावाचे हे करून द्यावे निर्णय, अशी आमची इच्छा आहे त्यांची. 1 2 3. माझे नाव कोमल सरवाडे आहे. मी किडंगी पारची राहणारी आहे. माझे बाबा रोज दारू पिऊन येतात आणि संध्याकाळी झगडा करतात, माझ्या आईला मारतात, रोज दांगड होतात घरी. त्याबद्दल तुमची काय इच्छा आहे? बंद करावे दारू दुकान. सर्व लोक दारू पितात, घरी येऊन सुद्धा दारू पितात, रोज झगडे होतात, इटाने मारतात, विड्यानी, फिडा, काहीच हातात म्हटलं तो धरून मारतात. हे चांगलं नाही आहे. त्यासाठी दारू दुकान बंद करावे. माझे पूर्ण वनिता शंकरराव ब्राह्मणकर, मुक्काम किंगडीपार. आज आम्ही सर्व किंगडीपारचे रहिवासी ग्रामवासी अतुल जायसवाल यांच्या दारू दुकानच्या समोर दारूबंदी यज्ञ या विषयावर इथं बसलेला आहोत. आणि त्याच्या मागेचा एक उद्देश असा आहे की आम्ही 16/2/2026ला दारूबंदी या विषयावर प्रत्येक प्रशासकाला निवेदन देऊन झालेलं आहे. आणि त्या निवेदनमध्ये असं लिहून झालेलं आहे की या निवेदनच्या माध्यमातून आम्हाला 20 तारखेच्या आतमध्ये दिलेल्या निवेदनावर काहीतरी मार्ग काढावा आणि दारूबंदी या विषयावर काहीतरी नियोजन करून देण्यात यावं. तरी पण आज 20 तारीख असून सुद्धा आजपर्यंत प्रशासकाच्या या बाबतीमध्ये आम्हाला काही विचार, समज किंवा एखादं लेटरसुद्धा आम्हाला प्राप्त झालेला नाही आहे. त्याकरिता आम्ही सर्व इथं महिला दारूबंदी या विषयावर दारू दुकानच्या समोर आंदोलन करीत आहोत. आणि जर 20 तारखेच्या नंतरसुद्धा 23 तारखेपर्यंत जर प्रशासक आम्हाला या दारूबंदी या विषयावर चर्चेवर किंवा आमच्या दिलेल्या नियोजनावर कोणतेही मार्ग काढत नाही किंवा आम्हाला दिलेल्या निवेदनावर आमच्या विषयावर चर्चा करत नाही, तर आम्ही 24 तारखेला येणाऱ्या आमगाव ते गोंदिया हायवे मार्ग 4 वेवर मध्यस्थी किडंगी पार या चौकामध्ये चक्काजाम आंदोलन सर्व गावकरी करणार आहोत.